हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज आपण बघूया मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन्स मधून आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आहे तो बघायचा आहे. त्याचं मीनिंग बघूया आपण इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा, आणि त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. ओके, सो फर्स्ट वर्ड आपला आजचा तो आहे एन्व्हायरमेंट. सो एन्व्हायरमेंटची करेक्ट स्पेलिंग जी आहे ती आहे ऑप्शन बी. ओके, सो एन्व्हायरमेंटची करेक्ट स्पेलिंग काय आहे? ENVIRONMENT. आणि एन्व्हायरमेंट म्हणजे सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे काय होतं. वातावरण होतं, पर्यावरण किंवा आपल्या सभोवतालचं जे पण कंडिशन्स असते, सभोवतालची जी पण परिस्थिती असते, त्याला काय म्हटलं जातं? एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. ओके, सो एन्व्हायरमेंट म्हणजे काय होतं मराठीमध्ये? तर वातावरण, पर्यावरण किंवा सभोवतालची परिस्थिती. आता बघूया आपण एन्व्हायरमेंटचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय होतं. सो सिनोनिम्स काय आहेत एन्व्हायरमेंटचे? सराउंडिंग्स, हॅबिटॅट, आणखी काय म्हटलं जातं? ॲटमॉस्फिअर, क्लायमेट. हे काय आहेत? सिनोनिम्स आहेत एन्व्हायरमेंटचे. काय आहेत? सराउंडिंग्स, हॅबिटॅट, ॲटमॉस्फिअर आणि क्लायमेट. आणि अँटोनिम काय आहे? तर इंडोर्स. ओके, हे आहे अँटोनिम. नेक्स्ट बघूया. तर इथे एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. काय? द करेक्ट स्पेलिंग इज एन्व्हायरमेंट, ENVIRONMENT. आणि मीनिंग काय त्याचं? सराउंडिंग ऑर कंडिशन्स. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे अकरन्स. सो अकरन्सची करेक्ट स्पेलिंग काय आहे? ऑप्शन सी, OCCURRENC. आणि अकरन्स म्हणजे काय होतं मराठीमध्ये? तर घटना, प्रसंग किंवा घडलेली गोष्ट किंवा आढळ सुद्धा म्हणू शकतो आपण. काय आहे अकरन्स म्हणजे? पहिले तर अकरन्सची करेक्ट स्पेलिंग आहे OCCURRENCE. आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो घटना, प्रसंग, घडलेली गोष्ट किंवा आढळ. आता सिनोनिम्स काय आहेत? सिनोनिम्स आहेत इव्हेंट, इन्सिडेंट, हॅपनिंग आणि ओकेजन. हे आहेत सिनोनिम्स कशाचे? अकरन्सचे. काय आहेत? इव्हेंट, इन्सिडेंट, हॅपनिंग आणि ओकेजन. आणि अँटोनिम्स आहेत अब्सेन्स, रियालिटी आणि कॉन्स्ट्रक्ट. हे आहेत अँटोनिम्स. अँटोनिम्स आहेत अकरन्सचे अब्सेन्स, रियालिटी आणि कॉन्स्ट्रक्ट. इथे पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अकरन्स मीन्स अन इव्हेंट ऑर इन्सिडेंट. ओके, नेक्स्ट आहे अकोमोडेशन. अकोमोडेशनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, ACCOMMODATION. अकोमोडेशन. आणि अकोमोडेशन म्हणजे काय होते? तर निवास किंवा निवासस्थान किंवा राहण्यासाठी जी जागा असते किंवा राहण्याची जी सोय केलेली असते त्याला म्हटलं जातं अकोमोडेशन. अकोमोडेशनची करेक्ट स्पेलिंग आहे ACCOMMODATION. अकोमोडेशन हॅज डबल C अँड डबल M असं याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता मराठीमध्ये मिनिंग काय होते याचं? तर निवास, निवासस्थान, राहण्याची जागा किंवा सोय. आता सिनोनिम्स काय आहेत अकोमोडेशनचे? सिनोनिम्स आहेत शेल्टर, हाऊसिंग, लॉजिंग आणि रूम. सिनोनिम्स आहेत अकोमोडेशनचे शेल्टर, हाऊसिंग, लॉजिंग आणि रूम. आणि अँटोनिम्स आहेत होमलेसनेस. काय आहे अँटोनिम? होमलेसनेस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कमिटी. सो कमिटीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, COMMITTEE. आता कमिटीमध्ये पण डबल M येत आहे आणि डबल T
पण येतं आणि डबल ई पण येते कमिटीच्या स्पेलिंग मध्ये, COMMITTEE. आणि कमिटी म्हणजे काय होते, तर समिती, मंडळ किंवा काही एखादा इव्हेंट आहे, त्या इव्हेंटला पूर्ण करण्यासाठी एखादा गट बनवला जातो, त्या ग्रुपला, त्या गटला सुद्धा काय म्हटलं जातं, कमिटी असं म्हटलं जातं. सो कमिटी म्हणजे काय होतं मराठीमध्ये, समिती किंवा मंडळ. ग्रुप म्हणजेच गट सुद्धा आपण म्हणू शकतो. सिनोनिम्स आहेत कमिटीचे, बोर्ड, काउन्सिल, कमिशन, पॅनल आणि ज्युरी. ओके, कमिटीचे सिनोनिम्स आहेत बोर्ड, काउन्सिल, कमिशन, पॅनल आणि ज्युरी. आणि अँटोनिम्स आहेत, एकतर होतो सोलो पर्सन, आणि सोलो पर्सनला काय म्हटलं जातं, इंडिव्हिज्युअल. ओके, अँटोनिम आहेत सोलो पर्सन आणि इंडिव्हिज्युअल. नेक्स्ट वर्ड आहे सेपरेशन. सेपरेशनची करेक्ट स्पेलिंग काय आहे, तर हे तर करेक्ट स्पेलिंग नाही आहे, आपण बघूया नंतरचे कोणते आहे. सो ऑप्शन सी, SEPARATION, ऑप्शन सी ही करेक्ट स्पेलिंग आहे सेपरेशनची. आणि सेपरेशन म्हणजे काय होतं, तर वियोग किंवा ताटातूट किंवा वेगळे वेगळे, त्याला म्हटलं जातं सेपरेशन. काय होतं मराठीमध्ये मग सेपरेशन म्हणजे, वियोग, ताटातूट, विभक्तता, अलगता आणि वेगळे, त्याला काय म्हटलं जातं, सेपरेशन असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याचं मिनिंग काय आहे, वियोग, ताटातूट, विभक्तता, अलगता आणि वेगळे. सिनोनिम्स बघूया आता. सेपरेशन मीन्स डिव्हिजन ऑर डिटॅचमेंट. ओके, सेपरेशन म्हणजे काय होते, डिवाइड करणे, डिव्हिजन करणे किंवा डिटॅच करणे, म्हणजेच वेगळे करणे. सिनोनिम्स बघूया आपण, याचे काय होते सिनोनिम्स आहेत, हे पण सिनोनिम्स आहेत, डिव्हिजन आणि डिटॅचमेंट. सो डिव्हिजन आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट काय आहे, स्प्लिट. स्प्लिट सुद्धा त्याचे सिनोनिम आहेत. डिटॅचमेंट पण आहे. आणखी काय आहे, पार्टिशन. ओके, काय आहेत सिनोनिम्स, डिव्हिजन, डिटॅचमेंट, स्प्लिट आणि पार्टिशन, हे आहेत सिनोनिम्स सेपरेशनचे. नेक्स्ट अँटोनिम्स काय आहेत, तर युनियन, कनेक्शन, रियुनियन, अटॅचमेंट आणि कंजंक्शन. अँटोनिम्स बघूया सेपरेशनचे काय आहेत. सो युनियन, कनेक्शन, रियुनियन, अटॅचमेंट आणि कंजंक्शन, हे आहेत अँटोनिम्स. नेक्स्ट वर्ड आहे डेफिनेटली. डेफिनेटलीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, DEFINITELY. डेफिनेटली म्हणजे काय होते, डेफिनेटली मीन्स शुअरली ऑर विदाउट डाऊट, म्हणजेच ज्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही, निश्चित आहे, नक्की आहे, त्याला काय म्हटलं जातं, डेफिनेटली असं म्हटलं जातं. सो डेफिनेटली म्हणजे काय होतं मराठीमध्ये, नक्कीच, निश्चितपणे, खास किंवा ठाम, म्हणजे काय होतं डेफिनेटली. मराठीमध्ये डेफिनेटलीचं मिनिंग होतं नक्कीच, निश्चितपणे आणि ठाम. स्पेलिंग आहे करेक्ट, DEFINITELY, म्हणजेच काय होतं, डेफिनेटली मीन्स शुअरली ऑर विदाउट डाऊट. आता बघूया आपण सिनोनिम्स काय आहेत. सो सिनोनिम्स आहेत सर्टेनली, ॲब्सोल्युटली, श्युअरली, क्लिअरली. ओके, हे आहेत सिनोनिम्स, सर्टेनली, ॲब्सोल्युटली, शुअरली आणि क्लिअरली. अँटोनिम्स आहेत मे बी, बेअरली, डाऊटफुली, पार्शियली आणि हार्डली. परत एकदा सांगते काय आहे अँटोनिम्स डेफिनेटलीचे, मे बी, बेअरली, डाऊटफुली, पार्शियली आणि हार्डली. ओके, नेक्स्ट वर्ड आहे गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंटची करेक्ट स्पेलिंग तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. काय आहे
गव्हर्नमेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, GOVERNMENT. आणि गव्हर्नमेंट म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर सरकार किंवा शासन. मराठीमध्ये गव्हर्नमेंट म्हणजे होतं सरकार किंवा शासन. आणि सिनोनिम्स काय आहेत गव्हर्नमेंटचे, ऍडमिनिस्ट्रेशन, कंट्रोल, अथॉरिटी आणि रूल. सिनोनिम्स आहेत ऍडमिनिस्ट्रेशन, कंट्रोल, रूल आणि अथॉरिटी. गव्हर्नमेंटचे हे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स काय आहेत, रिबेलियन, डिसओरिएंटेशन आणि अनार्ची. काय आहेत, रिबेलियन, डिसओरिएंटेशन आणि अनार्ची. अनार्चीची स्पेलिंग आहे ANARCHY. नेक्स्ट बिगिनिंग. नेक्स्ट वर्ड आहे बिगिनिंग. बिगिनिंगची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, BEGINNING. ओके, बिगिनिंग हॅज डबल एन इन द मिडल. ओके, याच्यामध्ये काय दिलेलं आहे एक्सप्लेनेशन की बिगिनिंगच्या मिडल मध्ये डबल एन आहे म्हणून. आणि बिगिनिंग म्हणजे काय होतं, तर सुरुवात करणे, आरंभ करणे किंवा प्रारंभ करणे. मराठीमध्ये बिगिनिंगचं मीनिंग होतं सुरुवात, प्रारंभ आणि आरंभ. सुरुवात, आरंभ आणि प्रारंभ याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये बिगिनिंग. सिनोनिम्स काय आहेत, तर सिनोनिम्स बघूया. स्टार्ट, कमेन्समेंट, फर्स्ट, ओपनिंग, स्टार्टिंग आणि ओरिजिन. बिगिनिंगचे सिनोनिम्स आहेत स्टार्ट, कमेन्समेंट, फर्स्ट, ओपनिंग, स्टार्टिंग आणि ओरिजिन. आणि अँटोनिम्स आहेत एंड, फिनिश, कन्क्लुजन, फायनल आणि लास्ट. अँटोनिम्स काय आहेत बिगिनिंगचे, तर एंड, फिनिश, कन्क्लुजन, फायनल आणि लास्ट. लास्ट बघूया आता. लास्ट वर्ड आहे फेब्रुवारी. फेब्रुवारीची करेक्ट स्पेलिंग आता सगळ्यांना माहिती झालं पाहिजे. मंथ आहे तो आपला, तर काय आहे ऑप्शन बी ही करेक्ट स्पेलिंग आहे FEBRUARY. आणि फेब्रुवारीचं एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे यामध्ये, द करेक्ट स्पेलिंग ऑफ द मंथ इज FEBRUARY. ओके, ही मंथची स्पेलिंग आहे. सो याचं काही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स नाही आणि मिनिंग सुद्धा नाही आहे. तर बघूया आता परत एकदा तुम्ही हे वाचून घ्या. आज मिसस्पेल्ड वर्ड होते सगळेच, त्याच्यामधले आपण बघितलेले आहे की कोणते करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे, त्याचे मराठीमध्ये मीनिंग बघितलेले आहे, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा बघितलेले आहे. सो परत एकदा तुम्ही नोट डाऊन करून घ्या, वाचून घ्या, आधीचे जे वर्ड झालेले आहे ते सुद्धा एकदा रिवाइज करून घ्या. तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड. थँक्यू.